आज? हा शुभते काय मिळालं होय असं करून? हा मजनी काय म्हणजे आम्ही मुद्दाम केला असं म्हणायचंय काय तुला? आम्ही कशाला? हो, मुद्दामच केलं तुम्ही. शुभते का वागतो अशा माझ्याशी नेहमी? घरात भांडण उकरून काढायला आणि मला त्रास द्यायला. रोज रोज काहीतरी नवीन सुरू असतं तुमचं. श्रावणी काय 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 बोललीस? खरं तेच बोलते मी. का नेहमी मला त्रास द्यायचं नवीन कारण शोधत असता तुम्ही? ए श्रावणी, उगा कसले पण आरोप करायचे नाही काय आमच्यावर. आम्ही सांगालोय, आम्ही मोठी नणंद आहे तुझे. आमच्याशी नीट बोलायचं आणि बोलताना जरा विचार करून बोलायचं. तुम्ही सुद्धा माझ्याशी बोलताना जरा विचार करूनच बोलत जा. मग का धक्का दिला मला? काय मिळालं जेवण खाली सांडून? आम्ही काय मुद्दाम धक्का दिला का? बघ साने कशी बोलाली. शोभाताई का उगाच वाद घालते? एकतर तुझी चूक आहे, तू श्रावणीला मुद्दाम धक्का दिला हे मी स्वतः पाहिले. सानू अगं आमची सख्खी बहीण आहेस ना तू, आणि या काल आलेल्या पोरीची तिची बाजू घेते? मी काय कोणाची बाजू नाही घेते, जे खरं आहे ते बोलते. खरं आहे ते बोलते. ही पोरगी आम्हाला एवढं काय काय बोलाली, एवढा उद्धटपणा बोलाली, एवढा वरच्या आवाजात बोलते. ते नाही दिसलं तुला? ते खरं नाही काय? काय चुकीचं बोलली ती? चूक तुझीच होती. हो बाई, आमची चूक होती. आम्हाला वाटलं आमची सख्खी बहीण आहे, आमची बाजू घेईल. पण आत्ता कळलं आम्हासनी, या श्रावणीनी बरोबर गोड बोलून 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 तुला पण तिच्या बाजूने करून घेतलंय ना. चांगले चालू दे तुमचं, आईला येऊ दे फक्त. मग बघ बघ तुला कशी वटणीवर आणतो आम्ही. श्रावणी पोहे बनवतायत. अलकनंदा मॅडम, मी इथं तमाशा करायला आलेलो नाही. मी फक्त साहेबांसाठी इथं आलोय. मला त्यांच्या तब्येतीची चौकशी करायची. तू विश्वंभरला भेटू शकत नाहीस, निघ इथून. आत्यासाहेब, मी फक्त काळजीपोटी आलोय आणि त्यांना भेटण्यापासून मला कोणी बी अडवू शकत नाही. ए मी काही तुझी नोकर नाहीये हे सगळं तुझं ऐकायला, समजलं ना? आणि तू विश्वंभरला भेटायला आलायस. विश्वंभरला कळलं ना तू इथे उभा आहेस तर तो तुझं काय करील हे मी सुद्धा सांगू शकणार नाही. ठीक आहे ना, साहेबांच्या रागाला मी सामोरं जायला तयार आहे. फक्त साहेबांच्या कानावर ही गोष्ट घाला की शुभू त्यासनी भेटायला आलाय. ए गप्प बस, आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, नाही तर धक्के मारून बाहेर काढीन तुला. मी साहेबांना भेटल्याशिवाय इथनं कुठं बी नाही जाणार. अच्छा, सिक्युरिटी सिक्युरिटी, कुठे मरायला गेलात सगळे? आत्यासाहेब बाजूला व्हा. मला गप्पा बस. ए कुठे गेला आता? आणि ह्याला आत कोणी सोडलं ते सांगा. कोणी परवानगी दिली तुम्हाला? हो, तुमची नोकरीच घालवते की नाही बघा. आत्यासाहेब, त्या दोघांची काही बी चूक नाहीये. ते मला अडवत होते, मी जबरदस्तीने आत आलोय. तुम्हाला राग काढायचा ना, माझ्यावर काढा. चल निघ, चल, नाही तर धक्के मारून बाहेर काढणार आता तुला. बघताय काय? पकडा त्याला आणि बाहेर काढा. बाजूला व्हा. नालायक कुठले, एक काम धड जमत नाही. मीच त्याला बाहेर काढते. काय रे, श्रावणीला फूस लावून तिच्याशी लग्न केलंस आणि आता विश्वंभरची तब्येत कशी आहे म्हणून त्याला बघायला आलायस? लाज नाही वाटत तुला? ए बघताय काय? फेकून द्या त्याला बाहेर उचलून. साहेब, साहेब बाहेर या. साहेब, ए धरा त्याला, घेऊन जा बाहेर. साहेब शुभू आलाय. साहेब बाहेर या. साहेब, पृथ्वी सर तुम्ही तरी सांगा. आपण मॅडम. साहेब, अहो साहेब तुम्ही कशा आहात? साहेब बाहेर या. साहेब. श्रावणी चल, आपण दोघे मिळून नाश्ता करूया. सानिका अगं नकोय मला. आणि सध्या ना तुला आणि तुझ्या बाळाला नाश्त्याची जास्त गरज आहे, त्यामुळे तू खाऊन घे. श्रावणी अगं तू पण तर उपाशी आहेस. सानिका अगं खरंच नकोय मला. खरं सांगू का, मला एवढी भूक नाही आणि आता मी खाणार नाही, म्हणून तू खाणार नाहीस असं करू नकोस. श्रावणी मला माहिती
शोभाताईने हे सगळं मुद्दाम केलं होतं. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, तू आईचं एवढं सगळं काय ऐकून घेतलंस? तुझी काहीच चूक नव्हती, तू आईला बोलू शकली असतीस. सानिका, काय ना, सध्या सासूबाईंच्या मनात माझ्याविषयी रागाचा गैरसमजाचा डोंगर उभा आहे ग. त्यामुळे मी काही केलं, किती चांगली वागले ना, तरी त्यांना काही ते पटणार नाही. त्यामुळे आता अशा वेळी मी सुद्धा चिडून कसं चालेल? मीच त्यांना समजून घ्यायला हवं ना. आणि हो, सध्या त्या एका सासूप्रमाणे माझ्यावर चिडतायत, ओरडतायत, पण मला खात्री आहे एक ना एक दिवस त्या आईप्रमाणेच माझ्यावर माया सुद्धा नक्की करतील. आणि दुसरी गोष्ट, मला हे कुटुंब तोडायचं नाहीये ग. हे विखुरलेलं कुटुंब मला पुन्हा एकदा एकत्र आणायचंय. आणि हे कुटुंब एकत्र आणण्यासाठी मला कितीही त्रास किंवा अपमान सहन करायला लागला ना, तरी मी ते सगळं अगदी हसतमुखाने सहन करेन. खाऊन घे.